जालन्यात भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू, मात्र 6 रुग्णांना दिले जीवनदान। BHMS विद्यार्थी धनंजय काळेचे मृत्यू पश्चात अवयवदान। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या धनंजय काळेचा अपघातादरम्यान मृत्यू झाला होता। मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि तात्काळ जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलं। जालना शहरातील संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून या भावी डॉक्टरचे अवयव संकलित करून ते पुणे येथील वेगवेगळ्या 2 रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील 2 रुग्णालयात आज दुपारनंतर रुग्णवाहिकेतून स्थानांतरित करण्यात आलं आहे। धनंजय काळे यांच्या मृत्यू पश्चात परिवाराने घेतलेल्या या निर्णयामुळे 6 रुग्णांचा जीव वाचणार आहे। जालन्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या धनंजय अनंत काळे वय वर्ष 25 या विद्यार्थ्याचा 29 डिसेंबर रोजी दुचाकीवर अपघात झाला होता। मात्र त्याच्या डोक्याला आणि मेंदूला गंभीर जखम असल्याने त्याचा दुर्दैवाने उपचार सुरू असताना मृत्यू झाला। धनंजयचे कुटुंबीय वैद्यकीय व्यवसायात असल्याने त्यांनी धनंजयचे अवयव दान करून काही रुग्णांचा जीव वाचवण्याचा निर्णय घेत आपला निर्णय डॉक्टरांना कळवला। संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा तात्काळ जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आला। डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर राहुल केंद्रे, डॉक्टर आशिष डोळस आणि वसंती मुसडदे यांनी फुफ्फुस ट्रान्सप्लांटसाठी नेलं, तर रुबी हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टर मनोज श्रीवास्तव आणि डॉक्टर विद्याचंद्र गांधी यांनी लिव्हर प्रत्यारोपण करण्यासाठी नेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगर येथील हेडगेवार रुग्णालय आणि सिग्मा रुग्णालय इथं 2 किडनी प्रत्यारोपणासाठी घेऊन गेले आहेत। तर जालना येथील गणपती नेत्रालय 2 रेटिना पाठवण्यात आले आहेत। या अवयवदानासाठी धनंजय यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेतल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 6 रुग्णांना जीवनदान मिळालं आहे। यासाठी संजीवनी रुग्णालयाचे संचालक सह डॉक्टर शिवदास मिरकड, डॉक्टर कैलास राजगुरू, जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले। सुखासोबत दुःखाचा क्षण आहे। या दुःखामध्ये काळे परिवारासोबत संजीवनी हॉस्पिटलचा परिवार तसेच जालना जिल्ह्याचे सर्व प्रशासन, पोलीस प्रशासनासहित सर्वांना दुःख आहे की आज एक तरुण की जो मेंदूला मार लागल्यामुळे तो ब्रेन डेड झाला आणि ब्रेन डेड झाल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता सायन्सनुसार नसते आणि त्याच्यामुळेच या ब्रेन डेड झालेल्या पेशंटचे अवयवदान आपण करू शकतो या पद्धतीची संकल्पना आली आणि या संकल्पनेतून गव्हर्नमेंटच्या परमिशनमुळे आम्ही आज हे अवयवदान करू शकलो। खरं तर हे दान आहे, यात काही कोणाचे नातेवाईकांनी कुणाला पैसे देऊन किंवा पैशाची देवाणघेवाण केलेले नाहीये, पण या आज जो तरुण आपल्यामधून गेलेला आहे तो एक मेडिकल स्टुडंट होता, वैद्यकीय क्षेत्राशी तो निगडीत होता आणि त्याच्या या उभारीच्या दिवसामध्ये जो काळाने त्याच्यावर घात घातला आणि त्या घातामुळे त्याच्या तो मृत्यूच्या दाढेत अडकल्यामुळे आपण सायन्स त्याला सोडू शकत नव्हतो आणि त्यातच हे नातेवाईकांच्या लक्षात आल्यामुळे माझे मित्र डॉक्टर प्रताप ओझरकर यांनी पुढाकार घेऊन या पेशंटचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि हा अवयवदानाचा निर्णय हा निश्चितच त्या परिवारासाठी एक खूप मोठा आघात आहे, परंतु त्या नातेवाईकांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने माझा मुलगा जिवंत राहील आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील त्यासाठी त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला। माहिती मिळाली होती, त्यानंतर आम्ही सकाळी ती प्रक्रिया पूर्ण राबवली। आमचे कदीम जालनाचे PI शेवाळे साहेब, जाधव मॅडम यांना आम्ही या ठिकाणी स्टॅटिक करून ठेवलं होतं आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि बागल सरांच्या कोऑर्डिनेशनने आपण ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती केली। 3 आपण ट्रॅफिकच्या मोबाईल्स त्याकरता स्वतंत्र नेमलेल्या होत्या। 10-10 मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण होणार होती, त्यामुळे आपल्याला स्वतंत्र मोबाईल नेमायचे होते। आता 2 गेलेले आहेत पुण्याकरता समृद्धी मार्गाने, त्यासाठी स्वतंत्र आपण 2 मोबाईल पायलटिंग ठेवलेले होते आणि आता 3री जे आहे किडनी संभाजीनगर इथं जाणार आहे, तर त्याकरताही आपण 2 स्वतंत्र मोबाईल ठेवलेले आहेत। बदनापूरलाही आपण रोड बंदोबस्त लावलेला आहे। सिग्नल्सला आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत, त्यांना आम्ही ॲडव्हान्स मेसेज देऊन त्या ठिकाणावरनं कुठलाही अडथळा न येता विना अडथळा प्रवास होईल
या अवयवांचा या दृष्टीने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे.